नमस्कार, मी संतोष भाटकर. आज दिनांक 3 जुलै 2026. मुंबई आणि मुंबई उपनगरात रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू असताना देखील सिडको लॉटरी धारक खारघर, वाशी, खारकोपर या ठिकाणावरून काही प्रतिनिधी आम्ही MD आणि जॉईंट MD यांची अपॉइंटमेंट घेतली होती आणि त्याप्रमाणे दोन्ही MD आणि जॉईंट MDची आमची मीटिंग झालेली आहे. मीटिंग मध्ये आम्ही DPC चार्जेस, डिलेड पोझिशन, तसंच खारघर आणि बाकी इतर नोडसाठी जी 45 लाखाची हायकोर्टने जी स्लॅब दिला होता आणि त्याच्यावरती इन्स्टॉलमेंट न भरण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं होतं, तर त्याबद्दल क्लॅरिटी घेण्यासाठी आम्ही दोन्ही मान्यवरांशी आम्ही चर्चा केली. ह्या दोन्ही विषयांवरती आम्हाला MD श्री अश्विन मुदगल तसेच जॉईंट MD शंतनू गोयल यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. DPC चार्जेस बद्दल त्यांनी सांगितले की ते वे ऑफ होतील. आम्ही हे तुम्हाला तोंडी आता देतो. हे यांनी खूप दयाळूप्रमाणे आम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. कोर्टाने जे 45 लाखाचा जो स्लॅब डिक्लेअर केलेला होता आणि हे जे मॅटर कोर्टामध्ये असल्यामुळे तेव्हापासूनचे जे इन्स्टॉलमेंट आहेत त्याच्यावरती जो DPC चार्जेस लावतोय तो वे ऑफ होण्यासाठी त्यांनी ऑलरेडी त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या डिस्कशन केलेलं आहे आणि त्याच्यावरती लवकरच निर्णय ते डिक्लेअर करतील. तसंच दुसरा पॉइंट आपला पोझिशन, डिलेड पोझिशन बद्दल. हे डिलेड पोझिशन हे सिडकोच्या साईडने होत असल्यामुळे MD आणि जॉईंट MD या दोघांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. हे जे डिलेड पोझिशन होतं हे सिडकोच्या साईडने होत असल्यामुळे त्याच्यावरती कुठल्याही जे इन्स्टॉलमेंट आहेत हे रिऍडजस्ट केले जातील आणि जे DPC चार्जेस आहेत, जे हायकोर्टामध्ये केस गेल्यामुळे जे DPC चार्ज लागतात ते वे ऑफ करण्यावरती पण ते डिस्कशन करतात आणि लवकरच त्याच्यावरचा निर्णय ते त्यांच्या पोर्टलवरती डिक्लेअर करतील आणि त्याची एक कॉपी आपल्याला ते देणार आहेत. याबद्दल त्यांनी दोघांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. MD यांनी ऍडिशनल पुढे जाऊन सांगितलं की DPC चार्जेस हा ऍडिशनल बर्डन आहे. याच्याबद्दल मी स्वतःही ह्याच्या फेवर मध्ये नाहीये, तर मी त्यासाठी तुमच्यासाठी प्रयत्न करीन हे वे ऑफ करण्यासाठी. हा एक ऍडिशनल MDने आम्हाला दिलासा दिला. खारघरचे रेल्वे स्टेशन लॉटरी विनर जे आहेत, आम्ही एक एम्युनिटीच्या संदर्भामध्ये MD आणि जॉईंट MDना आमचं निवेदन दिलं होतं की ज्या आम्हाला 16 एम्युनिटीच्या अगोदर सांगितले होते ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, जे आता कट होऊन 6 वरती आलेले आहेत, तर त्याच्याबद्दल पण तुम्ही आम्हाला क्लॅरिटी द्यावी. तर MD आणि जॉईंट MD या दोघांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जे तुम्हाला दिलेले आहेत एम्युनिटीज ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्याच आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. गोष्टी एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट तसंच CRZ मध्ये अडकल्यामुळे आणि त्याच्यावरती कोर्टामध्ये डिस्कशन चालू असल्यामुळे त्याच्यावरती काही कॉन्क्रीट त्यांना डिसिजन घेता येत नाहीये, पण आम्हाला त्यांनी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे की लवकरात लवकर आम्ही त्याच्यावरती तुम्हाला निर्णय. त्याचप्रमाणे डिलेड पोझिशन जे 2026 डिसेंबरला सांगितलं होतं, जे आता 2027 ला रेराच्या साईटवरती दिसतंय, त्याच्यावरती पण लवकरात लवकर कन्फर्मेशन ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला देणार. मिस्टर शंतनू गोयल यांनी आपल्याला रायटिंग मध्ये DPC वेव्हरचा आणि पोझिशन डिलेड किंवा पोझिशनची फिक्स डेट याबद्दल एक रायटिंग मध्ये आपल्याला लेटर देण्याचं मान्य केलेलं आहे, जे कलेक्ट करण्यासाठी आम्हाला त्यांनी 8 ते 10 दिवसानंतर मुदलीकर यांच्याकडून कलेक्ट करायला सांगितलेलं आहे. तर आम्ही परत येऊ 8 ते 10 दिवसानंतर. कितीही पाऊस पाणी असलं तरी आम्ही हा लढा चालू ठेवू. धन्यवाद.